आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। तर संभाजीनगरमधील जनाक्रोश मोर्चासाठी आता गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ संभाजीनगरात हा जनाक्रोश मोर्चा निघतोय। संतोष देशमुखांचे कुटुंबीय सुद्धा या मोर्चात सहभागी आहेत। तर मनोज जरांगे सुद्धा या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला सुद्धा सहभागी झालेल्या आहेत। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी हातात फलक घेऊन घोषणाबाजी सुरू असल्याची दृश्य आपण पाहतोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल, काय परिस्थिती आहे या मोर्चा संदर्भात, काय अधिकची माहिती? नक्कीच मोहिनी, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकातून आता काही वेळामध्ये मोर्चाला सुरुवात होत आहे। आपण बघू शकता की मोठ्या संख्येने लोक या मोर्चासाठी या ठिकाणी जमले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकातले 4 प्रमुख रस्ते जे आहेत ते या मोर्चासाठी बंद करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आपण आपल्या पाठीमागच्या जर बाजूला बघितलं तर पाठीमागे सुद्धा मोठ्या संख्येने लोक या मोर्चासाठी या ठिकाणी दाखल झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सर्वधर्मीय हा मोर्चा असल्यामुळे मराठा असतील, दलित असतील किंवा इतर समाजातील लोक असतील, हे सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे हा जो मोर्चा आहे तो अवघ्या अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी सुरुवात होत आहे। मोर्चाचे काही आयोजक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मोठ्या संख्येने लोक जमतायत, काय भूमिका आहे मोर्चाची, काय सांग? सर्वांना जय शिवराय। सकल मराठा समाज आयोजित आज जो सर्वधर्मीय सर्वपक्षीय जनाक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे। ना पक्ष ना जातपात, फक्त अन्यायावर आघात असं आमचं स्लोगन आहे। आमच्या दोन्ही भावांना न्याय मिळाला पाहिजे। स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख भूमिका आहे तुमची, तुम्ही काय सांगा? अगदी